मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपली पालकची भाजी आणि दाल तडका तयार आहे. आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण डाळ पालकची भाजी बनवणार आहे. ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी आपण ही डाळ एक शिट्टी करून कुकरमध्ये शिजवून घेतली. तुरीची डाळ 2 मोठा डाळ घेतलेली मी. तर एवढी बनलेली ती. तर एक शिट्टी केली मी तिला आणि नंतर याच्यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि 5-6 लसूणच्या पाकळ्या, पाऊण चमचा चटणी असं फिरवून घेतलंय मिक्सर मध्ये मी. तर आपण हे कूट वापरणार आहे या भाजीसाठी. आणि पालक कापलेली बारीक अशी धुवून घेतली मिठाच्या पाण्यातून, छान 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतली आणि अशा पद्धतीने बारीक कापून घेतलेली आहे. आणि थोडेसे लसूण छोटे छोटे कापून घेतलेले, हे पण आपण फोडणीत टाकणार आहे. थोडंसं हिंग, एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला. आपण सुरुवात करूया आता रेसिपीला. तर पातेल्यात तेल टाकलंय मी. गॅस पेटवू. अर्धा चमचा जिरा टाकायचं, अर्धा चमच्याला कमी. थोडीशी मोहरी टाकायची, थोडी टाकायची 1 चमचे. नंतर हे लसूण कापलेले टाकून द्यायचे. उभे कापलेले मी 5-7 लसूण. नंतर हिंग टाकून द्यायचा. गॅस बंद करून द्यायचा आणि चटणी तळून घ्यायची. थोड्या प्रमाणात तळले गेले तर थोडं पाणी टाकून द्यायचं. आणि आणखी चांगली तळून घ्यायची तिला. तळले गेले का पालक सोडून द्यायची. थोडी हळद टाकून द्यायची, पाव चमचा. चांगली कलसून घ्यायची तिला अशा पद्धतीने. मंद करून द्यायचं, होऊ द्यायची तिला अर्धा मिनिट. मीठ टाकून द्यायचं. डाळ शिजताना पण थोडं मीठ टाकलंय मी. चांगले थोडेसे वाफवले गेले का 20-25-30%, मग आपण डाळ आणि पाणी टाकायचं द्यायचं. पण अशा पद्धतीने कोरडी भाजी पण करू शकतो. फक्त
चांगली शिजवून घ्यायची आणि कूट आणखी थोडं वाढवून घ्यायचं. आपण पातळ भाजी बनवतोय. पाणी गरम केलेलं आहे मी. ते टाकून द्यायचं. आपल्याला किती पाणी पाहिजे त्यानुसार टाकून द्यायचं. आपण 2च व्यक्तींची भाजी करतो त्यामुळे तेवढं त्यानुसार टाकायचं पाणी. आणि आता डाळ टाकून द्यायची. सर्व टाकून द्यायची डाळ. आता झाकण ठेवून द्यायचं आणि पालक शिजते तोपर्यंत शिजू द्यायची त्याला. ही भाजी अजून थोडी कच्ची आहे. आपण इकडच्या बाजूला ठेवू आणि इथं आपण दाल तडका बनवू. तेल टाकलंय मी. याच्यात लसूण तळलाय आणि एक हे तमालपत्र तळलेलं आहे छोटस. त्यात कढीपत्ता, जिरं मोहरी टाकून थोडी मोहरी टाकायची, थोडं जिरं टाकायचं, नंतर कढीपत्ता टाकायचा आणि कांदे तळून घ्यायचे. ही जेव्हा डाळ मी शिजवली ना, ती पण एकत्र शिजवलेली आहे. ती काढल्यानंतर मग मी हिला अजून एक शिट्टी मारली आणि मग दाल तडका बनवून द्यायची. म्हणजे ज्याला पालकची भाजी नाही आवडत जरा त्यांना दाल तडका सोबत पण बनून जाते. एकाच वेळेस 2 भाज्या बनून जातात. चटणी टाकायची, थोडी हळद, नंतर शिजलेली डाळ टाकून द्यायची. तिला आपण नंतर तडका मारणार आहे थोडा चटणी आणि मिरचीचा. पहिला उकळून घ्यायची चांगली. घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार करा. तुम्हाला वाटलं त्याच्यात मसाला पण टाकू शकता थोडा, पाव चमचा. बघू शकता मैत्रिणींनो, आपली दाल तडका तयार आहे.
त्याला आपण तडका मारू. नंतर हे उतरवून घ्यायची. ही पण तयार आहे आपली पालकची भाजी, डाळ पालकची कूट टाकून केलेली. ही पण छान शिजून गेलेली आहे. त्याच्यावर बी आणि त्याच्यावर बी आपण तडका टाकू थोडा थोडा, एकाच वेळेस तडका होऊन जाईल. घट्ट वगैरे छान झालेली ती, छान शिजलेली आहे आणि अप्रतिम दिसते. आता आपण हे उतरवून घेऊ. पातेलं ठेवते मी. 2-2.5 पळी तेल टाकलं मी याच्यात पातेल्यात. थोडस जिरं टाकायचं आता. जिरं तळलं गेलं का गॅस बंद करून द्यायचा. नंतर मी 1.5-2 लाल मिरची तोडलेली आहे आणि काश्मीरी चटणी आहे लाल, ती टाकणार आहे आपण तडक्याला. असं बघायचं झाली का व्यवस्थित, नसेल झाले तर अजून होऊन जायचं तिला. अशा पद्धतीने थोडं झाकण ठेवून द्यायचं दोघांवर. त्याच्यात कोथिंबीर टाकायची राहिली टाकून द्यायची. त्यात मीठ टाकलंय मी. बघू शकता मैत्रिणींनो, आपली दाल तडका पण तयार आहे आणि पालकची भाजी पण तयार आहे. अशा पद्धतीने एका वेळी 2 भाज्या करू शकतो आपण. ही पालकची भाजी आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, मी बॉल मध्ये थोडी थंड झाल्यावर टाकलेली आहे. तर ही पालकची भाजी आहे, डाळ पालकची. करून बघा, फार छान लागते अशा पद्धतीने. नंतर आपण सोबत दाल तडका पण बनवला आहे. तर ही दाल तडका आहे. अशा पद्धतीने एका वेळेत 2 भाज्या बनवू शकतात.
तर बनवून बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू.